Hello, this is the My Artifact episode number 1351. आजची तारीख आहे November 27, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:26. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू. सो कालची तारीख होती 25 नोव्हेंबर 2018, संडे. मी वर्धेला होतो तेव्हा. सो आय वेक अप. सकाळी उठलो मी किती वाजता? 8 वाजता उठलो. प्लॅन बनला होता की आज पिक्चर बघायचा. नाळ मूवी, एक मराठी मूवी आहे, तो बघायचा. सो आय वॉज रिअली एक्सायटेड. वडील आले. वडील म्हणे की मी झोपेत होतो. वडील म्हणे चिकन खातोस का म्हणे. मी म्हणलं हो म्हणलं. वडिलांनी मग चिकन आणलं. टिल देन मी तोपर्यंत माझे कपडे वगैरे धुवून टाकले, दात वगैरे घासून वगैरे सगळं केलं. मग वडिलांनी चिकन वगैरे बनवलं. चिकन मस्त खाल्लं. दुपारी 3चा शो होता. 3 वाजेपर्यंत माझ्या सगळ्याच प्रोसिजर वगैरे सगळ्याच आटपल्या होत्या. जेवण वगैरे झालं. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल. पोट मस्त भरभरून होतं. म्हणजे खूप दिवसानंतर मी मटण खाल्लं ना, असं खूप मस्त दाबून खाल्लं. मग त्याच्यानंतर मी पिक्चर पाहायला गेलो सगळेजणांसोबत. मी, बादल, पेंटिन होता, वैभव, वनमॅन, त्याच्यानंतर चंदन होता, राहुलचा मित्र. राहुल पण होता. आणि देन तिचं नाव काय, प्राची, बादलची फ्रेंड, सॉरी गर्लफ्रेंड होती. पिक्चर म्हणजे इतका काही खास नाही, बट इतका काही वाईट नाही. म्हणजे तो पिक्चर ऍक्च्युली एक पॅरेंट्स लोकांसाठीच बनलेला आहे, आणि तो पॅरेंट्स लोकांसाठी एक प्रकारे चांगला मूवी आहे. ज्या लोकांना एक प्रकारे धाडधूड मूवी, ऍक्शन मूवी आवडतात ना, त्यांच्यासाठी हा मूवी इतका काही खास वाटत नाही. त्यामुळे मला काही खास वाटला नाही. बट या फिल्म मध्ये एक सर्वात चांगली एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला या फिल्म मधून मला काय शिकायला भेटते, दॅट इज गुड. या फिल्म मध्ये जे नागराज मंजुळे आहे, ते फिल्मचे दिग्दर्शक आहे. सो त्यांनी या फिल्म मध्ये एक खूप मस्त काम केलं याच्यात. म्हणजे या फिल्म मध्ये त्यांनी कास्टिंग केली आहे, नंतर व्हिज्युअलायझेशन केलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलाय ना या फिल्म मध्ये, ते बिलकुल 101% आहे. म्हणजे लँग्वेज बिलकुल एक्झॅक्ट. मले तुले असं तसं होते का, तसं होते का, वगैरे वगैरे. इट इज लाईक जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं प्युअर मराठी बोललं जाते, बट इकडे मध्य महाराष्ट्र म्हणजे इकडे वेस्ट साइडला गेलं ना, पश्चिमेकडे गेलं ना, पश्चिम नाही रे बाबा, इकडलं पश्चिम, उत्तर, दक्षिण म्हणजे साऊथ होते. बांगलादेश, वेस्ट बांगलादेश, वेस्ट महाराष्ट्र, कन्फ्युज होता यार. समजा जर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काय होते, वेट, इंग्लिश मराठीमध्ये तू काफी कन्फ्युजन होऊन राहिलाय. नॉर्थ म्हणजे दिल्ली, साऊथ म्हणजे इकडे साऊथ, कन्याकुमारी वगैरे, राईट. आता वेस्ट म्हणजे काय, आपल्या इंडियाचा वेस्ट. ईस्ट सॉरी, ईस्ट महाराष्ट्र. आता कळलं. ईस्ट. सो ईस्ट महाराष्ट्र म्हणजे ईस्ट म्हणजे इकडला नाही का रे, त्याला ईस्टला मराठी का म्हणते, पूर्व. पूर्वेकडला महाराष्ट्रामध्ये कसं जी भाषा बोलली जाते, जशी मराठवाडा, भंडारा, इथे नाही का विदर्भ, इथे नाही का एकदम अजीब प्रकारचे, विदर्भामध्ये तरी थोडी ठीकठाक भाषा बोलली जाते, बट इकडे भंडाराकडे नाही का भाषा म्हणजे खूपच एकदम
मराठी भाषा बहुत वेगळीच पद्धतीने बोलले ते. या, खूपच वेगळी. आणि ते ऐकायला पण खूप कॉमेडी वाटते. मल्ले तुल्ले कायले होते बे वगैरे वगैरे. हे खरंच म्हणजे खूप इंटरेस्टिंग फॅक्ट वाटते त्यांची भाषा. म्हणजे त्या फिल्म मध्ये जी ओरिजिनॅलिटी दाखवली गेली ती बहुतच गजब आहे. त्याच्यानंतर त्या फिल्म मध्ये ते ओरिजिनॅलिटी इज गुड. या, कास्टिंग वॉज गुड. या, एव्हरीथिंग वॉज गुड. या, बट एक गोष्ट जी मला बहुत गजब वाटली, जी कोणत्याच फिल्म मध्ये मी आजपर्यंत बघितली नाही. म्हणजे फिल्म मध्ये आहे, म्हणजे खूप साऱ्या फिल्म मध्ये दाखवलं गेलं आहे, बट इतक्या मोठ्या प्रमाणात नाही. Yes. म्हणजे काय आहे की आपण नाही का ऑडियन्सला काही ना काही ते समजून सांगायचं असेल ना, तर बाय वर्ड्स किंवा बाय म्युझिक विदाऊट शब्दाने खूप वेनी समजून सांगता येते. म्हणजे ऑडियन्सला समजा फिल्म मध्ये काही सांगायचं असेल तो खूप साऱ्या वेनी सांगता येते, राईट. बट डोळ्यातून म्हणजे जस्ट इशारो में बोलण्याचा प्रयत्न या फिल्म मध्ये केला, अँड दॅट इज रिअली गुड. या, म्हणजे याचा जो क्लायमॅक्स सीन आहे ना, या क्लायमॅक्स सीन मध्ये काय असते का, एक छोटा मुलगा ज्याला वाटते की आपली खरी आई ही आहे आणि जी आपल्यासोबत जी आई असते ती खरी आई नाही आहे. या, सो तो लहान मुलगा म्हणजे तो 5-6 वर्षाचा मुलगा तो त्या खरी आईकडे अट्रॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तिच्या समोर जातो, तिच्या समोर खेळण्याचा प्रयत्न करतो. बट जी खरी आई असते ना, ती त्या मुलाला ऍक्सेप्ट करत नाही. इव्हन ती बघत पण नाही त्या मुलाकडे. सो आणि या मोमेंट मध्ये नाही का, म्हणजे तिला बघूशा तर वाटत आहे, बट शी कॅन बिकॉज ऑफ सम रिझन. तर त्यामुळे ती बघू शकत नाही त्या मुलाकडे. हा, म्हणजे तिच्या मनात असं एकदम तर आतुरतेने इच्छा होते की त्या लहान मुलाला घेऊ, कडेवर घेऊ, 2-3 मुका मारू, म्हणजे पप्पी घेऊ वगैरे, लाड करू त्या लहान मुलाचा. तिच्या मनात खूप असं एकदम हे इच्छा जाहीर होऊन जाते, बट शी कॅन बिकॉज ऑफ सम सर्टन रिझन, आय डोंट नो. ह्या, आणि त्याच्यानंतर एक कन्व्हर्सेशन, डोळ्यातल्या डोळ्यात कन्व्हर्सेशन आहे, जी खरी माय आणि खोटी माय या दोघांच्या ह्याच्यामध्ये, की समजा जर मी या मुलाला कडेवर घेतलं किंवा या मुलाचा लाड केला, तर त्या मुलाला या खऱ्या मायचं एक प्रकारे हे लागेल, इच्छा जाहीर होईल आणि तो त्या जे खोटी माय आहे तिला सोडून देईल आणि तो खऱ्या मायकडे वळेल. म्हणजे इट वॉज लाईक प्रिटी कॉम्प्लिकेटेड थिंग आहे. बट सांगण्याचा उद्देश हाच आहे की ज्याप्रमाणे या लोकांनी नाही का ओनली डोळ्यातून जे लोक हे बोलले ना, इट डज फील्स रिअली इनक्रेडिबल. बहुतच गजब वाटला यार. हा जो मोमेंट आहे ना, मला खूप आवडला यार नाळ पिक्चर मधला. तेव्हा जर मला या फिल्म मध्ये समजा युटिलाइज करता येईल ना, तर मी ऑफकोर्स युटिलाइज करेन. आणि अनदर थिंग इज दॅट की या फिल्म मध्ये जी ओरिजिनॅलिटी आहे, इट डज फील्स रिअली ग्रेट. नागराज मंजुळे ऑलवेज ट्राय टू मेक मूवी रिअली ओरिजिनल. या, जस्ट लाईक याची एक फिल्म होती शाळा, जो पहिला प्रॉडक्ट होता नागराज मंजुळेचा. बट इट इज गुड. या, दॅट्स गुड. त्याच्यानंतर सेकंड मूवी तो पण ओरिजिनॅलिटी बेस होते. त्याच्यानंतर त्याची नेक्स्ट मूवी होती फॅन्ड्री, अँड फॅन्ड्री पण सेम. अँड देन त्याच्यानंतर होता सैराट. सैराट वॉज एक प्रकारे सुपरहिट मूवी होता मराठी पिक्चर मध्ये, ओरिजिनॅलिटी मध्ये एक रोमॅन्टिक बेस मूवी होता, बहुतच गजब. आणि त्याच्यानंतर हा नाळ मूवी. या, सेम कॅरेक्टर नागराज मंजुळेंनी बनवलेला हा फिल्म आहे, रिअली ग्रेट. या, म्हणजे आपण बघू शकतो. आणि असं नाही खूप खूप मोठा मूवी नाही, अरे हार्डली 1.25 घंट्याचा मूवी आहे. आणि एक चांगला ऍडवाइस मिळते. इट डज फील्स रिअली ग्रेट. या, आणि ज्याप्रमाणे ओरिजिनॅलिटी बघायची असेल ना, ते ऑफकोर्स यू हॅव टू वॉच दिस मूवी. या, सो मी फिल्म बघितल्यानंतर त्याच्यानंतर मग आम्ही वडापाव खायला गेलो. देन तंदूरचा चहा पिलो. तंदूरचा चहा पिल्यानंतर मग घरी आलो. इथे जायचं होतं कुठे, आपला रिसेप्शनला. तर तिथे मग घरी आलो, तयारी केली, रिसेप्शनला गेलो. तिथे आम्ही चेंगड वगैरे केली. इट डज फील्स रिअली ग्रेट. त्याच्यानंतर मग सगळेजण होते, राहुल, मी, वैभव, पिंटी, वन मॅन नव्हता, विकी भाऊ वगैरे होते. ग्राउंडवर गेलो आणि मस्त चेंगड करून आलो. या, बहुत शिवा, एकमेकाला शिवा देऊन राहिलो.
इव्हन मी नाही का प्रत्येक कन्व्हर्सेशन रेकॉर्ड पण करतो त्यांचे, कारण हे कन्व्हर्सेशन असं आहे ना की ऐकल्यावर एवढा हासा येतो ना का बहुतच जास्त, खूपच जास्त. अरे मेरे बाप बहुतच. आणि आम्ही त्या कन्व्हर्सेशन मध्ये एवढ्या एकमेकाला शिवा देतो, लावड्याच्या बाला मादर शोध, अरे बापरे खूप शिवा. म्हणजे खरंच ते कन्व्हर्सेशन मी एव्हरी टाइम रेकॉर्ड करतो, जेव्हा असे सिच्युएशन बनली का पण रेकॉर्ड. या आपलं हेच मोबाईल रेकॉर्डर ऑन करतो आणि सुरू. सो या त्याच्यानंतर मग घरी आलो आणि देन थकलो आणि झोपलो. या सो आय वोंट बी एबल टू मेक आर्टिफॅक्ट एपिसोड. सो देज इट. कारण थंडी पण एवढी राहते ना राव, आणि चला एवढं एन्जॉयमेंट केल्यानंतर नाही का बिलकुल इच्छाच होत नाही. आणि कसं आहे, जेव्हा पण मी वर्धेला जातो ना एव्हरी टाइम माझे आर्टिफॅक्ट एपिसोड मिस होऊन जाते. कसं आर्टिफॅक्ट एपिसोड इज इम्पॉर्टंट फॉर व्हॉट. समजा तू एकटा फील करत आहे तर तुला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं इम्पॉर्टंट आहे. वाय? कारण त्यावेळेस नाही का तुला एक प्रकारे साथीदाराची गरज आहे, आणि आर्टिफॅक्ट एपिसोड ती साथीदाराची जी जागा आहे ती भरण्याचा प्रयत्न करतो. राईट राईट. बट समजा जर सांगायचं म्हणलं तर जेव्हा तू नाही का फुल ऑफ पीपल्सनी भरून आहे, त्यावेळेस आणि तू एन्जॉय पण करताय, त्यावेळेस तुला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज नाही ना. हा त्यावेळेस तू ऑफकोर्स त्यावेळेस तू एवढंच म्हण ना, हे झालं ते झालं ते झालं. सो मी हेच करतो. आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली इम्पॉर्टंट आणि आय यूज टू रेकॉर्ड एव्हरी डे आणि आय एम डुईंग इट दॅट. या बट कधी कधी पॉसिबल होत नाही तर मग मी नेक्स्ट डेला हे करतो. राईट राईट. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1351. राईट नाउ वी आर ॲट नागपूर महाराष्ट्र, सॉरी वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.